बघताय बाळांनो तुम्ही. स्वच्छ आहे ना तू, एकदम स्वच्छ. आणि तू तू पण स्वच्छ 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 स्वच्छ. जय श्रीराम. कशा आहात मित्रांनो तुम्ही? आज नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो मी. आणि मी आहे विकास. तुम्ही बघताय माझं चॅनल विकास P02 माझ्या चॅनलचं नाव आहे. आणि मी आपल्या ड्यूक 390मध्ये हवा भरली आहे, पण ती पंक्चर आहे. आता मी पंक्चर जोडणार तिचं मे बी. आणि ते मोठं पंक्चर असल्यामुळे पॅच मारायची संभावना आहे आय गेस. तर बघूया पंक्चरवाला काय म्हणतोय ते आणि ठरवूया काय करायचं ते. ठीक आहे, कळेलच तुम्हाला पंक्चरवाला काय म्हणतोय ते. आला इथं पंक्चरवाला आणि विचारूया त्याला काय म्हणतोय बाबा, किती पंक्चर आहे. आणि अंकल पंक्चर है पीछे का, मैं हवा मार के लेके आया उसको. हवा मार के लेके आया मैं. और जान दू बस. अभी ये पंक्चर का काम मैं कंप्लीट करता हूँ और दोस्तों आपसे फिर से मिलता हूँ. आणि इथे काय नवीन राडा चालला आहे. ह्या चौकात ना लोक पुढे जातात ना मागे जात आहेत. मलाच निघायला लागेल असं आडवं जाऊन झाडांच्या मागून. ठीक आहे, आपण रस्ता तर काढलाय. आता जातोय आपण परत आपल्या कामाला. सो आता जरा मित्रांनो, मी माझं काम जरा आहे तिथे पेंडिंग, ते करणार आहे आणि तुम्हाला जाता जाता तुमच्याशी बोलणार आहे. तर भारत मॉल सगळा सेल लागला इथे. जळगावचे सगळं धान आहे जळगावचं. फक्त जळगावमध्ये ना ज्याला ड्रायव्हिंग आली तोच टिकतो. जळगावची ड्रायव्हिंग म्हणजे भाई खूबसूरत एकदम. म्हणजे आराम से भाई. ट्रक वाले भैया लोडेड ट्रक, इसीलिए तो रोड खराब हो रहे हैं. और हमारे सरकार ने बहुत ही अच्छा सीमेंट खड़ी का कुछ नहीं, सीमेंट बहुत ही अच्छे क्वालिटी का यूज़ किया है, इसीलिए ख़राब हो रहे हैं रोड. तो सरकार को ना दोष देते हुए हम बढ़ते हैं आगे. भाई की नई गाड़ी, कांग्रेचुलेशन. खड्डा आ गया जलगांव इतने खड्डे क्यों है तेरे में. आरोग्य हो गया होगा तो बैक टू द राउंड. भारत सरकार सेवार्थ. भाई साहब मेरा लग गए रे भाई. एकदम आराम से जाओ अंकल, कोई दिक्कत नहीं. हैया हैया हूँ, क्या मस्ती क्या जादू. डूडी 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 डू
डूडू, ये है MIDC का एरिया। और आप देखना चाहते हो हमारी धान्य मार्केट मतलब वो खाने की चीज़ें। ये देखो, कृषि उत्पन्न बाजार समिति मेरे राइट साइड में थी, आपने देखा होगा। और यहाँ से अच्छे सीमेंट के रोड चालू होते हैं और मैं बहुत खुश हूँ ये से रोड पे बाइक चलाते हुए, क्योंकि बहुत नसीब वालों को मिलते हैं जलगांव में ऐसे रोड। ओके, ओला है क्या? ये ओला की बहुत कंप्लेंट आ रही है बाबा, बहुत ही कंप्लेंट आ रही है ओला की। क्या ये यूट्यूब पे रील्स देख रहा हूँ मैं कि ओला बैटरी ख़राब हो जा रही है 2-3 महीने में। बैटरी ख़राब हो जा रही है, कुछ किसको सर्विसिंग का प्रॉब्लम आ रहा है क्या? भाई ओला यार, तुम कुछ ध्यान दो। क्या कुछ भी प्रोडक्ट बना रहे हो? रॉयल फर्नीचर बहुत ही उम्दा किस्म का फर्नीचर है, 2 महीने में ख़राब होता है। क्या बताए, सबका इतना चल रहा है ना, मतलब क्या बताऊँ मैं, किसी को क्वालिटी नहीं देनी, किसी को नहीं देनी। और ये भाई साहब ने लगा के रखा है उसका मिरर, बहन साहब है वो। अबे बहन, तूने मिरर उधर का भी खोल ले। एक साइड का मिरर खोला है बहन ने और दूसरे साइड का मिरर लगा है, दिखा ना आपको, इसलिए इधर के साइड में लिया मैंने गाड़ी। क्या बात है, क्या क्या बोलना चाहोगे इस बात पे? कच्चा नींबू तो है। लोकमत कार्यालय काय असतं माहिती आहे का तुम्हाला? लोकमत पेपर येतो ना, पेपर, त्याचं कार्यालय। नारळ पाणी 100 को 4। वाह 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 वाह, ले लो, मीठा पानी। हंसी मजाक करते हुए लाइफ गुजरनी चाहिए, ज़्यादा सीरियस होके कोई मतलब नहीं है। अशोक लेलैंड, डिटेलिंग स्ट्रीट। रेनॉल्ट भी है भाई जलगांव में। रेनॉल्ट की गाड़ियाँ लेते हैं कोई, वो एक क्विड बेचते हैं तो बेचते हैं, बाकी मेरे को नहीं पता, मेरे को याद भी नहीं रेनॉल्ट की कौन सी बाइक, कार अच्छी है, सॉरी बाइक नहीं कार। इतना है मेरे को कि बाइक भी बनाना चालू करो एटलीस्ट, वो तो सेल होगा। नेक्सा मारुति सुजुकी भाई टाइप है क्या? ऑल राइट। पम 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 पम। मेरे को है ना यार, पेट्रोल पंप बहुत कंफ्यूज करते हैं। HP, इंडियन ऑयल, ये ऑयल, फलाना ढिमकाना, रिलायंस, बहुत अलग अलग ब्रांड के ऑयल, मतलब पेट्रोल्स है, राइट? तो अच्छा क्वालिटी का पेट्रोल भी डालना है, मिलावट भी कम हो, और रुके कहाँ पे, गारंटी कहाँ की है। और उसमें से इतना फ्रॉड हो रहा है पेट्रोल के, मतलब मशीन पे वो लोग इतना फ्रॉड करते हैं भाई, नज़र हटी दुर्घटना घटी, ऐसी कंडीशन है। तुमने दूसरी जगह देखा कि मारा उसने काटा, 200 का काटा तो आराम से लग जाता है। तो इसके वजह से ही थोड़ा सा संभाल के करना पड़ता है। ये देख, टेढ़ा टेढ़ा घुस रहा है, दुख कर्मों का साला बेंचो। खुला आसमां। मेरे को धूप बिल्कुल नहीं पसंद, विंटर बहुत पसंद है मेरे को, वैसे ऐसे देखा जाए तो। जय श्री गुरुदत्त।
आदमी कितने देखने थे भाई? 1 2 3 4 5 6 7 8 9 10। साईडचं व्यवस्थित काम चाललंय आणि पुढच्या पिलरला पाणी मारलं का बघूया आपण जरा. पाणी मारणे इतकं जरुरी असतं ना की ते गुड गुड गुड. काम झालेलं आहे आणि आपण आपल्या मार्गाला निघत आहोत, म्हणजे घरी प्रस्थान करत आहोत. आपण जरा साईडने चाललो तर मागून येणारा माणूस पुढे जाऊ शकेल ना, म्हणून आपण बाईक जरा साईडने चालवूया आणि गप्पा मारत आपल्या घरी जाऊया. ठीक आहे? अरे रिक्षावाला बाबा, असं काय येतं तिरपा काय राव, लोकांना क्रॉस करायची पण इतकी घाई असते. तिरप कसं क्रॉस करतात रे बाबांना तुम्ही? किती शांत वाटतंय ना. मे बी हेल्मेट वायझर ब्लॅक आहे म्हणून शांत वाटतं. आय गेस. मिरर सेट करतोय मित्रा, येणारच तू कॅमेऱ्यात बाबा. आता ह्या भावाचा इंडिकेटर राईटचा चालू आहे आणि तरी त्याला जायचं नाही आहे. टांटा अक्षय किया किया किया. बाय द वे माझ्या जळगावसाठी ड्यूक 390 परफेक्ट गाडी आहे. पण प्रॉब्लेम एवढाच जळगावमध्ये की ड्यूकचं शोरूमच नाही आहे. मला सर्व्हिसिंग करायची झाली तर एकतर स्वतः करायला लागते घरी, कार्बोरेटर वगैरे सफाई सगळं. अदरवाईज चांगला गॅरेजवाला पकडायला लागतो कोणीतरी, आणि त्या गॅरेजवाल्यासोबत तिथं जागेवर बसून काम करून घ्यायला लागतं. काम करून घेतलं तर आणि ते काम करता करता लागतात 3 तास. आणि आता बघितलं ना तुम्ही, एक बाईकवाला बाईकवर क्रॉस करत होता कानाला फोन लावून. सिरियसली राव, तुम्हाला एवढी घाई असते काय? नारळाची झाडं बघा ना किती सुंदर दिसतात, मोठी मोठी. ही झाडं यांनी जगवली आहे की रेडीमेड एवढी मोठी आणली आहेत तर डाऊटच आहे मला. आता बघा इकडे नारळाची झाडं किती लहान आहेत, ह्यांनी एवढी झाडं आणलेली असतील मे बी, कारण नारळाची झाड वाढायला खूप वर्ष लागतात. त्यामुळे मे बी त्या मोठे झालेले झाडं कदाचित आणले असावेत, आणि आणले नसतील आणि जगवले असतील तर फारच छान. शिवरुद्र हनुमान मंदिर, जय बजरंगबली, जय श्रीराम. बजरंगबलीचं नाव घेतल्यानंतर जी ऊर्जा संचारते ना अंगात भाई, मग कोण पण येऊ दे. हां, डायरेक्ट बजरंगबली तोड दे. असं का बोलतोय मी मैदान, तुम्हाला कळतंय का असं का? घोडा 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 टकडक 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 टकडक. मला पण हॉर्स रायडिंग खूप आवडते. मी महाबळेश्वरला गेलो होतो ना, त्यावेळेस हॉर्स रायडिंग केलेली. ॲक्च्युली हॉर्स रायडिंग मी 4th स्टँडर्डला शिकलो आहे, आणि खूप गोळे येतात रे पोटात हॉर्स रायडिंग करताना. कारण सांगतो मी, हॉर्स रायडिंग करताना हॉर्स 3
स्टेपमध्ये पळतो. फर्स्ट इज नॉर्मल वॉक, ते पण त्याचं थोडंसं जॉगिंग टाईप रनिंगच असतंय. आणि सेकंड म्हणजे तो एक मिडल फेजमध्ये पळतो, जो असा दणके मारत जातो. आणि ती मिडल स्टेज इतकी पोट दुखवते ना बाबा, ज्याला खरंच सवय नाही आहे ना हॉर्स रायडिंगची, त्या मिडल स्टेजला तो खूप पोट दुखवतो. आणि तुमच्या ढुंगणाचा तर तुंतुना होतो, ते विचारायलाच नको. बाय द वे, तिसरी स्टेज सगळ्यात चांगली, पण त्यामध्ये हॉर्स फुल स्पीडमध्ये असतो. त्यावेळेस तुम्हाला त्याच्या पुढे येणारे ऑब्स्टॅकल्स वगैरे त्याला बरोबर टर्न करायला लागतं. तुम्ही जर त्याला टर्न नाही केलं, किंवा रोडवर तर पळवायचाच नसतो घोडा पहिली गोष्ट तर. आणि हे लोक पळवतात, जर पळवत असतील तर स्पीड ब्रेकर झाला, किंवा रेती झाली, किंवा काही पण अशा गोष्टी झाल्या, तर त्या गोष्टींमधून त्याला जरा वाचवायचं. बघा गाड्याची बघ कसला टाकतोय तो भाई. मला देणार का तुम्ही? हां, बाई आहे म्हणून ती थांबली बाबा. बाई एवढी रिस्क नाही घेत, एकदम कचाकच ब्रेक मारतील, पण एकदम जायची रिस्क नाही घेत. तेवढ्या चांगल्या असतात लेडीज लोक. बाय द वे, हेल्मेटचं स्पंज आतून खूप छान आहे, आणि माझे गाल पूर्ण चिपक झालेले आहेत. ते इंटरनॅशनल लेवलला जसे राईड करतात ना, ते चिक्सवर येतात त्यांचे त्या पॅडिंगमुळे. काय अडा पोदा शोध आई जवाडा मादर शोध बुल्ला भारती. बैलगाडी किती दिवसातून बघितली, मला खूप आवडायची. मामाच्या गावाला जायचो ना, तेव्हा आजोबा आणि मी जायचो कधीतरी, आजोबांच्या बैलगाडीवर बसायचो मी कधीतरी. रिस्की टर्न आहे भाई, हा चौक रिस्की आहे. कसं काय कळत नाही भाई. हा भाऊ इकडे जातोय, ही बाई न बघता चालतीये. काय सांगायचं या लोकांना भाई. आता तुम्ही सांगा, चिडचिड मला व्हायला हवी की अक्कल यांना यायला हवी? दोघं पण गोष्टी बरोबर आहेत, पण यायला तर हवे ना. चिडचिड येणारच हे असे वागल्यावर. ऐसा कुछ नहीं कर सकते रे पब्लिक का. मुझे लगता है मैं ठीक चलाता हूँ, पब्लिक इधर उधर घुसती है, मेरी गलती नहीं है. मोबाईलवर बोलतोय खुशाल. आणि रायडिंग कम्युनिटीला इतके नावं ठेवतात ना, रंगीबिरंगी हेल्मेट लावून इकडे तिकडे गाड्या घेतात, हे करतात ते करतात. अरे आम्हाला मॅनर्स चालवायचे, ठीक आहे. आम्ही इकडे तिकडे गाड्या नाही घालत. तुमचे नॉर्मल बघा ना कसे चालवत आहेत लोक. हा ब्लॉग बनणार आहे रोड रॅश विथ नॉर्मल पीपल. तू कसली शूटिंग करतोय रे बाळा? या गाडीची करतोय तो. हा ते चालूच आहे का? बघितलं. इकडे तिकडे चोहीकडे. इकडनं गाडी नाही गेली, तिकडनं टाका. तिकडनं गाडी नाही गेली, इकडनं टाका. सो
गाईज मी अतिशय ट्रॅफिकला वैतागलो आहे आणि हा ब्लॉग छान झालेला आहे सकाळपासून. फक्त आता जे येताना ट्रॅफिक असते ती सगळीकडेच असते. मी पुण्याला होतो तिथे पण, जळगावला आहे तिथे पण. एनिवे, सो गाईज थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्ही माझा पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. आणि काय इम्प्रूव्ह करायला हवं ते नक्की जरूर कळवा मला. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.